पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला मतासाठी वापर केली गेली आहेत आणि मुंडेचं विकेट काढून तुम्हाला मंत्रिपद भेटू शकतात अशी त्यांनी काही माहिती नाही. कोण काय बोललं मला हेही माहिती नाही आणि कुणी काय बोलावं हे कुणाला मी काही सांगितलेलं नाही आणि आता मला काही सांगायचं नाही. मी उद्या सावित्रीबाई फुल्यांची जन्मतिथी आहे म्हणून आज आता नाशिकला चाललो. नाशिकला रात्री माल्यार्पण करण्याचा कार्यक्रम आहे, हार घालण्याचा, आणि उद्या सकाळी मी नायगावला जाणार आहे. तिथे मुख्यमंत्री आणि आम्ही तिथे आहोत. त्याच्यानंतर चाकणला कार्यक्रम आहे, पुतळ्यांचे उद्घाटन, तिथे शरद पवार साहेब आणि मी आहे. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडला परत कार्यक्रम. तर सगळे जे कार्यक्रम आहेत हे आमच्या जे आहेत दैवत आहेत त्यांचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी मी चाललोय. अजितदादा आणि शरद पवार परत एकत्र यावं अशी इच्छा जाहीर केली अजितदादा. काय अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं असं अजित पवारांच्या आई आशाताई यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. विठुरायाच्या दर्शन त्यांनी साकडं घातलेलं आहे. ठीक आहे, शुभेच्छा आमच्या. धनंजय मुंडे यांचं सारखं नाव घेतलं जात आहे. बीडच्या प्रकरणामध्ये हे देखील चर्चा आहे की त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं. मला काही माहिती नाही. तुमची पुढची कशी असेल, पुढे काय करणार आहात? काही नाही, तुम्हाला काही सांगायचं नसेल काय आणि नसेल तुम्हाला तर सांगायचं. बंडोबा थंडोबा झाले असं बोलून टाका. जा. विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं तुम्हाला नाराजगी व्यक्त करून काही फायदा नाही होणार.